जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि ह्या ठिकाणी जी काही आनंदाची बातमी आहे की आदिवासी विशेष पद भरती जी आहे तर ती सध्या बघा होणार आहे। आणि त्या अनुषंगाने ज्या काही कालच्या दिवसाला ज्या सूचना आहे तर त्या सूचना सध्या मुख्यमंत्री महोदयांनी देण्यात आल्या आहे। कालच्या जे काही अधिवेशन सध्या बघा आपल्याला माहिती आहे की पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्या ठिकाणी जे काही आदिवासी आमदार आहे तर त्या आमदारांनी जे काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने जे काही प्रश्न उपस्थित केले तर त्या प्रश्नावरती सध्या ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना माननीय फडणवीस साहेबांनी सध्या इथं देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बघा जे काही राज्यात रिक्त पदासाठी ती लवकरच मेगा भरती होणार अशा पद्धतीने जे काही अनाउन्समेंट आहे तर ती अनाउन्समेंट देखील करण्यात आली आणि ह्याच्यामधून विशेष करून आदिवासी समाजावर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं देखील बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आदिवासी बांधवांच्या ज्या काही पदभरती आहे 12,500 विशेष पदभरती असेल तर ती अनेक ह्या ठिकाणी वर्षापासून रखडलेली आहे। तर ती पदभरती देखील लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरू करावी अशा पद्धतीने ज्या ह्या ठिकाणी अधिवेशनामध्ये मागण्या आहे तर त्या मागण्या आपले आमदार महोदय आहे तर त्यांनी सध्या बघा केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सध्या त्यांच्या जे काही ह्या ठिकाणी बघा जे काही ट्विट आहे तर त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल आयडीवरनं। तर इथं नवीन पदभरती प्रक्रिया, अनुसूचित जमातीची बिंदू नामावली सर्व पदे भरणार, यासोबतच नवे आकृतीबंध आणि भरतीचे नियम पण 150 दिवसात ह्या ठिकाणी पूर्ण करून तात्काळ विशेष पदभरती मोहीम सुरू करणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आदिवासींसंदर्भात जे काही बिंदू नामावली आहे तर ती सर्व पदे भरणार अशा पद्धतीने इथं ट्विट देखील आलेले आहे। तसंच बघा पुढचं ट्विटमध्ये काय म्हटलं आहे की रिक्त झालेली अनुसूचित जमातीची पदे भरणे सुरू असून आदिवासी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं देखील या ट्विटच्या माध्यमातून इथं सांगितलेलं आहे। तर सविस्तर आपण ही जी काही न्यूज आहे तर ही न्यूज सध्या बघा बघूया, जेणेकरून आपल्याला कोणकोणती ह्या ठिकाणी पदही त्या ठिकाणी येऊ शकतात, किती पदं भरली जाणार त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती पुढे बघूया। तर इथं एक वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये बघा आदिवासींच्या 3,500 सह होणार मेगा भरती अशा पद्धतीने इथं न्यूज आलेली। ह्याच्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया जी असेल तर त्या अनुषंगाने देखील इथं माहिती देण्यात आली। तर सविस्तर आपण बघूया। तर इथं तुम्ही बघू शकता की आदिवासी राखीव पदे देखील भरली जाणार अशा पद्धतीने इथं हेडलाईन सध्या लोकमत न्यूजमध्ये आलेली। तर ह्याच्यात बघूया की राज्य सरकार कर्मचारी आकृतीबंध नियुक्ती नियम सुधारित करणे, अनुकंप तत्वावर 100% भरती करणे आदी उद्दिष्टे 150 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत निश्चित करण्यात आलेली आहे। या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार मेगा भरती करील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनाच्या उत्तरेत सोमवारी सांगितलेले आहे। ह्याच्यामध्ये विशेष करून बघा अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदाच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम साहेब आहे तर त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या होत्या। आपण काल देखील तुम्हाला त्यांचे जे काही व्हिडिओ आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर लक्षवेधी सूचना त्या ठिकाणी उपस्थित करताना आपण पोस्ट केला आहे, तो तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली। तर जे काही केराम साहेब आहे तर त्यांनी उपस्थित केला होता आणि या सूचनेच्या दरम्यान सदस्य नितीन राऊत साहेब असेल किंवा नाना पटोले साहेब असेल, भास्कर जाधव साहेब असेल, सुरेश धस साहेब असेल यांनीही उपप्रश्न या ठिकाणी बघा उपस्थित केला होता। आणि त्या अनुषंगाने माननीय फडणवीस साहेब म्हणाले की मागील काळात राज्य सरकारने 75,000 पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता, मात्र 1 लाखापेक्षा जास्त पदभरती या ठिकाणी बघा करण्यात आली होती। आणि राज्यात अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील एकूण या ठिकाणी 6,860 पदावर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कर्मचारी कार्यरत आहे, मात्र त्यांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। अशा पदाबाबत सरकारने मानवतापूर्वक दृष्टीचा विचार करीत ही पदे अधिसंख्य केली आहे। तसेच बघा या पदावर कार्यरत असलेल्या बढती मिळणार नाही, पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही। त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे ह्या ठिकाणी बघा व्यापगत होतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदू नामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली आहे। अधिसंख्य असलेली 6,800 या ठिकाणी 60 पदे अनुसूचित जमातीसाठी जे काही प्रवर्गासाठी बघा भरती करण्याकरिता रिक्त झालेली आहेत, त्यापैकी 1,343 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदावर भरती केलेली आहे आणि उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू होणार आहे अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आली। म्हणजे जवळपास आदिवासींची जी काही पदं आहे सध्याच्या घडीला अधिसंख्या संदर्भात तर ती 6,860 एवढी पदं आहे। त्याच्यामधून फक्त या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 1,300
343 एवढी पदं सध्या भरली गेली आहे आणि उर्वरित जी जवळपास या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ही जवळपास 7,000 पदं होतात आणि ही जर या ठिकाणी तुम्ही राऊंडली जर बघितलं तर 1,343 पदं भरली गेली. म्हणजे इथं जर विचार केला तर अजून देखील 6,000 प्लसच्या वरती जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या इथं रिक्त आहे आणि ती पद भरती असेल तर ती पद भरती सध्या बघा इथं सुरू होणार आहे. तसंच बघा पुढे इथं काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जमातीची 1,55,687 पदे राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव असताना प्रत्यक्षात 1,00,000च पदे भरलेली आहेत. ती तात्काळ भरावीत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही अधिसंख्य पदे निर्माण करावीत अशी मागणी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केली होती. तसेच बघा सार्वजनिक बांधकाम विभागातील आदिवासींची 29 पदे रिक्त असल्याचे ते म्हणाले. त्या बाबतीत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं देखील मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढे ते काय म्हटलं आहे की जे काही सर्वोच्च न्यायालयातील सफाई कामगार पदे वारसा हक्काने भरण्याबाबत आलेली जी काही स्थगिती उठवली आहे. त्यानंतर लाडपांगे समितीच्या शिफारसानुसार ही पदे वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसंच बघा या ठिकाणी जे काही जात वैधता समिती सक्षम करण्यात या ठिकाणी येत आहे आणि वेगाने पारदर्शकपणे प्रमाणपत्र देण्याबाबत या ठिकाणी सूचना देखील बघा इथं देण्यात आल्या आहे. म्हणजे एकंदरीत जी काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुसूचित जमातीची प्रवर्गासाठी पदासाठी जी काही भरती आहे तर ती देखील करण्यात येणार आहे. असे म्हणजे संपूर्ण विभागाच्या ज्या काही पदभरत्या आहेत तर त्या पदभरत्या करण्याच्या अनुषंगाने इथं ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना बघा इथं देण्यात आले. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जी काही पदभरती आहे तर ती पदभरती ह्याला सध्या आता गती या ठिकाणी येऊ शकते. कारण बरेचसे जे काही आमदार महोदय आहेत त्यांच्यामध्ये राऊत साहेब असेल, नाना पटोले असेल किंवा भास्कर जाधव साहेब असेल, सुरेश धस साहेब असेल किंवा मग भीमराव केराम साहेब असेल तर ह्यांनी लक्षवेधीमध्ये जे काही आदिवासींसंदर्भात जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी जे विशेष त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि जो मुद्दा आहे तर तो कालच्या दिवसाला बघा बराचसा जो काही गाजला आहे आणि त्या अनुषंगाने मागच्या अनेक वर्षापासून सध्या बघा या ठिकाणी जे काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून जो पाठपुरावा आहे तर तो आदिवासींच्या ज्या संघटना आहे तर त्या संघटना सध्या बघा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत ही जी पदभरती सध्या बघा इथं जर झाली तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही आदिवासींची जी पदं असेल तर ती पदं सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जी मेगा भरती सध्या डिक्लेअर करण्यात आली आहे तर मेगा भरतीमध्ये जास्तीत जास्त ह्या ठिकाणी अनुसूचित जमातीची पदं आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात आणि ही पदं जर आली तर ही पदं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अनुसूचित जमातीची बिंदू नामवलीतील सर्व पदे भरली जाणार. म्हणजे एकंदरीत 100% या ठिकाणी पदभरतीची अनुषंगाने या ठिकाणी पदं येऊ शकतात. आता ही जी पदं असेल तर ही पदं नेमकी कोणकोणत्या विभागामध्ये येऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहे ज्या विभागामध्ये आदिवासींची रिक्त पदं आहे एस.टी. प्रवर्गाची तर त्या विभागामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी पदंही येऊ शकतात. आता मोठ्या प्रमाणावर आदिवासी विकास विभागामध्ये देखील आदिवासींची पदं रिक्त आहेत. तसंच जे काही या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत येणारी जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा रिक्त आहे. ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, त्यानंतर शिक्षक भरतीची जी काही पदं आहे ती पदं देखील येतात. तसेच जे काही आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी आश्रमशाळेची पदं येतात आश्रमशाळेमधले जे क्लास 3 आणि क्लास 4चे शिक्षक असेल किंवा मग कमाठी असेल ती पदं देखील त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. म्हणजे ज्या ज्या विभागामध्ये आदिवासींची जी पदं रिक्त असेल तर ती पदं सध्या या ठिकाणी भरली जाणार आणि त्या अनुषंगाने राज्यात लवकरच पदभरती जी आहे मेगा पदभरती सध्या होणार आहे आणि ह्याच्यामध्ये आदिवासींची जी काही प्रमुख ह्या ठिकाणी जी विशेष पदभरतीच्या अनुषंगाने जी पदं आहे रिक्त सध्या बघा राहिलेली तर ती संपूर्ण रिक्त राहिलेली पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. त्या अनुषंगाने सध्या ज्या सूचना असेल तर त्या सूचना इथं बघा देण्यात आल्या आहे. तर ही आपल्यासाठी जे काही आदिवासी बांधव अनेक दिवसापासून पदभरतीची या ठिकाणी बघा वाट बघत होते तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची न्यूज होती. तर ह्याच्यावरती बघा पुढील जी काही कार्यवाही झाली तर ती तुमच्यापर्यंत नक्कीच आपण या ठिकाणी पोचवू. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी काही पुढील अपडेट असेल तर ती अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवू. तर तुमच्या काही कमेंट असतील
कमेंट नक्की करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देण्यात आले आहे टेलिग्राम चॅनलची, ती तुम्ही जॉईन करा. त्याच्यावरती जे काही GR असेल किंवा विशेष जे काही माहिती असेल तर तेथे आपण पोस्ट करत असतो, तर ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. तसंच व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या. तर ही एक महत्त्वाची अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गासंदर्भात ही एक सकारात्मक आणि या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज आजच्या दिवसाला इथं आलेली आहे. तर जेवढे पण त्या ठिकाणी आपले आदिवासी या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आदिवासींसंदर्भात विशेष करून आदिवासी जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहेत तर त्यांच्या अनुषंगाने जे पदभरतीची या ठिकाणी काळजी घेऊन जे प्रश्न उपस्थित करतायत तर त्यांना आपल्या चॅनलच्या वतीने बघा खूप साऱ्या या ठिकाणी त्या ठिकाणी आभार आपण मानूया, जेणेकरून पुढील जे काही आदिवासींसंदर्भात ज्या काही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी अडकल्या असेल तर त्याच्यावरती देखील सध्या तिथं काम होईल. तर ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट आपल्याला इथं म्हणता येईल. तर जे उमेदवार सध्या तयारी करत आहे सरळ सेवेसंदर्भात तर त्यांनी अभ्यासाला लागा. विशेष करून या ठिकाणी जी काही पदभरती असेल तर ती पदभरतीच्या अनुषंगाने 150 दिवसाचा या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम सध्या बघा इथं आखण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुसार 150 दिवसात या ठिकाणी तात्काळ जी विशेष पदभरती मोहीम असेल तर ती सध्या इथं सुरू होणार आहे. कारण जो कालावधी आहे तर तो बराचसा लुटला गेला आहे, म्हणून आपल्याकडे कमी वेळ आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही आतापासूनच तयारी करा. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.